श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. नंतर विशाल मेघांप्रमाणे आकार असलेल्या शिखरांनी अलंकृत असलेल्या वेलींच्या जाळ्यांनी गजबजलेल्या असंख्य पक्ष्यांच्या कूजनाने निनादित झालेल्या विविध हिंस्र श्वापदांनी व्याप्त असलेल्या किन्नरांचे, अप्सरांचे आणि देवांचे सुद्धा निवासस्थान असलेल्या 11,000 योजने पृथ्वीवर उंच असलेल्या आणि तशीच 11,000 योजने भूमीमध्ये खोल गेलेल्या अशा मंदर नामक पर्वताला भूमीतून उपटून बाहेर काढण्याचे एकूण एक देवांना सामर्थ्य नसल्यामुळे ते सारे देव स्वतःच्या निवासस्थानी असलेल्या विष्णूकडे आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आपण आपली बुद्धी जगाच्या कल्याणासाठी प्रवृत्त करा आणि आमच्याही हितासाठी हा मंदर पर्वत जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सौती म्हणाला, हे भृगुकुलश्रेष्ठा, ज्यांच्या स्वरूपाचा अंत लागायचा नाही अशा ब्रह्मदेवाने आणि विष्णूने तथास्तु असे म्हटले आणि कमलाक्ष विष्णूने नागांचा अधिपती जो शेष त्याला आज्ञा केली. नंतर ब्रह्मदेवाने आणि विष्णूने आज्ञा केल्यामुळे तो सामर्थ्यशाली अनंत नाग म्हणजेच शेष आपल्या जागेवरून उठला आणि अनेक घोर अरण्यांनी व वनचर प्राण्यांनी गजबजलेला तो पर्वतराज मंदर त्याने फार मोठ्या जोर करून पृथ्वीतून उपटून बाहेर काढला. नंतर सर्व देव त्या शेषासमवेत सागर तीरावर गेले आणि ते सागराला म्हणाले, अमृताच्या प्राप्तीसाठी आम्ही तुझ्या उदकाचे मंथन करणार आहोत. यावर सरितपती सागर देवाला म्हणाला, माझ्या उदकाचे मंथन करून जे अमृत बाहेर काढण्यासाठी तुम्ही उद्युक्त झालेले आहात त्या अमृताचा काही भाग जर मलाही मिळणार असेल तरच मंदर पर्वताच्या घुसळण्यामुळे उत्पन्न होणाऱ्या तीव्र आवेग सहन करण्यास मी तयार होईन. यानंतर देव आणि असुर सागराच्या तीरावर गेले आणि कूर्मराजाला म्हणाले, हे कूर्मराजा, तू या मंदर पर्वताला आधार दे. ठीक आहे असे कूर्मराज देवांना म्हणाला आणि त्याने मंदर पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. कूर्माच्या पाठीवर उभ्या राहिलेल्या मंदर पर्वताला आसणीच्या योगाने इंद्राने घट्ट आवळून धरले. अशा रीतीने फार प्राचीन काळी देवांनी मंदर पर्वताची रवी केली आणि वासुकीची दोरी केली व त्यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी पयोनिधी सागराचे मंथन करण्यास सुरुवात केली. असुरांनी आणि दानवांनी त्या वासुकी नामक नागराजाचा मुखाकडील भाग घट्ट धरून ठेवला आणि सर्व देव त्या नागराजाचे पुच्छ ज्या बाजूला होते त्या बाजूला उभे राहिले. अनंत नाग म्हणजेच शेष ज्या बाजूला भगवान विष्णू होते त्या बाजूला उभा राहून वासुकी नागाचे मस्तक वर उचलून ते पुन्हा भूमीवर आपटत राहिला. देव वासुकी नागाला जोरजोराने ओढू लागले असता त्या नागाच्या मुखातून धुराने व ज्वालांनी युक्त असलेले वायू पुन्हा पुन्हा जोराने बाहेर पडू लागले आणि ते धुराचे लोट ज्वालांनी युक्त असल्यामुळे विद्युल्लतांनी युक्त असलेले मेघ बनले आणि त्या मेघांनी श्रमामुळे व ज्वालांच्या असह्य तापामुळे दीन झालेल्या देवांवर उदकाची वृष्टी केली
आणि त्या मंदर पर्वताच्या शिखराच्या सर्वात वरच्या बाजूंनी झालेल्या पुष्पवृष्टीमुळे देवांचे आणि असुरांचे ते सर्व समूह सर्व बाजूंनी आच्छादिले गेले. मंदर पर्वताची रवी करून सूर आणि असुर सागराचे मंथन करू लागले असता विशाल मेघांच्या गर्जनेप्रमाणे फार मोठा गंभीर नाद होऊ लागला. सागरामध्ये असलेले असंख्य जलचर प्राणी त्या विशाल मंदर पर्वताच्या घुसळण्यामुळे चिरडले गेले आणि शेकडो जलचरांचा विनाश झाला. तसेच पाताळाच्या तळामध्ये राहणाऱ्या वरुण लोकनिवासी शेकडो प्राण्यांचे त्या मंदर पर्वताने निर्दालन केले. तो मंदर पर्वत गरागरा फिरत असता एकमेकांवर घासणारे प्रचंड वृक्ष, त्यांच्यावरील पक्षी गणांसमवेत त्या पर्वताच्या शिखरावरून कोसळून खाली पडले. ते वृक्ष एकमेकांवर घासत असता त्या घर्षणामुळे चेतलेला अग्नी पुन्हा पुन्हा भडकून त्याने नील मेघांना विद्युल्लतांनी व्यापून टाकावे, त्याप्रमाणे त्या मंदर पर्वताला सर्व बाजूंनी व्यापून टाकले. ज्वालांच्या उष्णतेमुळे त्या पर्वताच्या गुहांमधून धडपडत बाहेर पडलेल्या सिंहांना, हत्तींना आणि उष्णतेने होरपळून गेलेल्या सर्व प्राण्यांना जाळून टाकले. सर्व दिशांनी भडकलेल्या त्या अग्नीला मेघांमधून कोसळणाऱ्या उदकाच्या योगाने इंद्राने पूर्णपणे शांत केले. अशा प्रकारे मंथन चालले असता त्या सागराच्या उदकामध्ये विशाल वृक्षामधून बाहेर पडणाऱ्या चिकट रसाचा आणि इतर अनेक वनस्पतींच्या रसांचा विपुल स्त्राव झाला. त्या वृक्षांच्या आणि वनस्पतींच्या अमृता समान सामर्थ्य असलेल्या रसांमधून स्त्रवलेल्या दुधाच्या योगाने आणि सुवर्णमय पर्वतापासून झरणाऱ्या स्त्रावांच्या योगाने देवांना अमरत्व प्राप्त झाले. अशा रीतीने अनेक प्रकारच्या उत्कृष्ट रसांचे मिश्रण ज्यामध्ये झाले होते, असे ते सागरातील जल दुधामध्ये रूपांतरित झाले आणि त्या दुधापासून घृत बनले. नंतर आपल्या सर्व इच्छा तृप्त करणाऱ्या ब्रह्मदेवाला देव म्हणाले, ब्रह्मन, एका भगवान विष्णूखेरीज आम्ही सर्व देव आणि दानव पराकाष्ठेचे दमलो आहोत. सागराचे मंथन दीर्घकाळ चाललेले आहे आणि तरीसुद्धा अजूनही सागरातून अमृत बाहेर पडलेले नाही. अशा परिस्थितीत ब्रह्मदेव विष्णूला म्हणाला, भगवान, या देवांना आणि दानवांना तू सामर्थ्य दे. तूच आता यांचा आधार आहेस. यावर भगवान विष्णू म्हणाले, दानवांनी सागर मंथनाचे जे हे कर्म आरंभिले आहे ते तडीला नेण्यासाठी मी या सर्वांना विपुल सामर्थ्य देतो. सर्वांनी मिळून मंदर पर्वताची रवी खूप जोराने फिरवावी आणि त्यांनी सागर प्रक्षुब्ध करावा. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.